ते म्हणतात ना, कवर बघून पुस्तक ठरवू नये, तसाच काहीसा प्रकार या पुस्तकाच्या बाबतीत झाला. जर तुम्हाला महाराज समजून घ्यायचे असतील तर आधी औरंगजेब समजून घेतला पाहिजे, या एका वाक्यानेच हे पुस्तक वाचायचं ठरवलं. हो, आणि आहेही तसंच. महाराजांच्या 4 पिढ्या या औरंगजेबाने पाहिल्यात, मग तो समजून घेणंही गरजेचंच आहे. बऱ्याच जणांनी कथा औरंगजेबाची हे शीर्षक वाचूनच पुस्तक ठेवून दिलं असेल. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचे जे काही हाल महाराष्ट्रात झाले त्याचं कथानक या पुस्तकामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. कथा जरी औरंगजेबाची असेल तरी कथेतला नायक मात्र वेगळाच आहे. त्यासाठी हे पुस्तक एकदा नक्की वाचा. दुसऱ्या कुणीतरी आपला इतिहास सांगावा, लिहावा आणि आपण त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे बरोबर नाही. तुम्हाला स्वतःला ज्या पद्धतीने जसं जमेल तसे महाराज शोधण्याचा प्रयत्न करा. वाचण्यातून, फिरण्यातून, बघण्यातून, ऐकण्यातून. आणि असे जर तुम्हाला महाराज स्वतःहून समजले तर तुमच्या विचारांचं आणि तुमच्या विचारांनी या देशाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय.